नमस्कार मित्रांनो. जसं लास्ट टाईम मी बोललो तसं आज मी प्रस्तावना सुरू करतो आहे. तर मी प्रस्तावनाने सुरुवात करतो. श्री दत्त चित्त साई गुरुभ्यो नमः. श्री साई सचरित प्रस्तावना. आपल्या या आर्यावर्तात सद्गुरु कृपे वाचून मोक्ष नाही अशी दृढ समजूत, दृढ भावना, दृढ सिद्धांत आहे. व हा सिद्धांत आजकालचा नाही, फार पुरातन आहे. तो वेदकालापासून आहे व त्यास वेदशास्त्रांचा आधार आहे. सद्गुरू कोणत्याही जातीचे, धर्माचे, वयाचे, प्रत्यक्ष अथवा ग्रंथरूप असोत, साधुसंत, देवता, माता पिता असोत, बंधू भगिनी असोत, मित्र सखा असोत, नवरा असो व बायको असो, ज्ञात असो व अज्ञात असो, ते कसे असावेत, त्यांची सेवा कशी करावी, त्यांची कृपा केव्हा होते, ते उपदेश केव्हा करतात, ज्ञानप्राप्ती केव्हा होते व ज्ञानोत्तर मनोवृत्ती कशी बनते, याचे सर्वोत्कृष्ट वर्णन भगवान श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या श्रीमद भगवद्गीता भाष्यात केले आहे. महाराज लिहितात, ते ज्ञान पै गा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वेस्वेसी. जे ज्ञानाचा करुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबट्टा वाळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अर्गवता करावे दास्य सकाळ. मग उपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पना नये. श्री ज्ञानेश्वरी 4 श्लोक 34. गुरुसेवेचे मार्ग साधने अथवा अंगे अनंत आहेत. अद्वितीय राजकारण पुरुष, राज्य संस्थापक, पराक्रमी वीर, अलौकिक शास्त्रकार, इतिहासकार, नाटककार, विशाल बुद्धीचे शिक्षक, व्याख्याने लेखक वगैरे थोर पुरुषास आपले व्यवहार गुरु मानून त्यांची चरित्रे लिहिणे ही गुरुसेवा व जनसेवा आहे. परंतु ही सेवा ऐहिक स्वरूपाची असून ती कालमानानुरूप करावयाची असते. तिचे महत्त्व व फल शाश्वत नसते. तिला देशकालाची मर्यादा असते. तिच्यात जरी लोक शिक्षण, परोपकार बराच असतो, तरी ती स्वार्थमूलकही असते. एत एव ती परमार्थ फलदायी नव्हे. पुष्कळशा साधू संतांची चरित्रे लिहिणे हाही एक गुरुसेवा प्रकार आहे व तो परमार्थ फलदायी आहे. परंतु हा व उपरी निर्दिष्ट प्रकार हे दोन्ही एकदेशी किंवा एकांगी होत. यांच्या केवळ लेखनापासून पारमार्थिक अंतिम ध्येय प्राप्त होणे कठीण, किंबहुना नाहीच म्हटले तरी चालेल. माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे लेखन सेवेत सर्वात उत्तम व खात्रीने मोक्षफळ देणारी श्रेष्ठ सेवा म्हणजे गुरुवाज्ञावरून अथवा आपल्या अंतस्फूर्तीने आपल्या सद्गुरूचे चरित्र लिहून त्याचे नित्य नियमाने आपण स्वतः अध्ययन व देश काल प्रकृत्यनुकूलतेप्रमाणे दृढ निश्चयाने, शुद्ध अंतकरणाने, उत्कृष्ट श्रद्धेने, निसीमप्रमाणे व अव्यभिचारी भक्तिभावाने शेकडो पारायणे व सप्ताह करणे व इतर सद्भक्तास कराव्यास लावणे ही सेवा होय. ही सेवा शरीर वाङ्मनात्मक असून ती कुटुंब पोषणा मार्गाच्या अथवा ऐश्वर्याच्या आड येत नाही. चरित्र लेखनात 2 भेद असतात, संक्षिप्त किंवा विस्तृत आणि गद्य किंवा पद्य. अध्ययन, पठन, पारायण किंवा सप्ताह करण्यास विस्तृत व पद्यचरित्रेच योग्य होत. गद्यचरित्रांची पारायणे किंवा सप्ताह करण्याची पहिवाट नाही. गद्यपाठ करण्यास कठीण, पद्य लवकर व सुलभतेने पाठ होते, स्मरणात राहते व वेळी आठवते. आपले पुरातन संस्कृत वाद्यमय बहुतेक पद्यातच आहे. याचे कारण तरी हेच असले पाहिजे. पद्य व विस्तृत गुरुचरित्राचे अध्ययन, पठन, पारायण व सप्ताह यांनी गुरुसेवा उत्तम होते असा सार्वत्रिक अनुभव असून आपल्यात प्रघातही तसाच आहे.
पारायणे व सप्ताह करण्याची चाल फार प्राचीन आहे, वेदकालापासूनच आहे. वेदांची, भागवताची, रामायणाची, योग वसिष्ठाची वगैरे गिरवाण ग्रंथराजांची पारायणे व सप्ताह नित्य कोठे ना कोठे होत असतात, हे आपण पाहतो व ऐकतो. त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी, श्रीनाथ भागवत, श्री दासबोध वगैरे मराठीत लिहिलेल्या विश्ववंद ग्रंथराजांचीही पारायणे व सप्ताह नित्य होत असतात. ही चाल ही पुरातनच आहे. ही चरित्र ग्रंथ नसून केवळ ऐहिक व पारमार्थिक ज्ञान ग्रंथ आहेत. तथापि जे पुरुष या ग्रंथ निर्मात्यास अथवा या ग्रंथास आपले गुरु मानत, त्यांना या ग्रंथाचे अध्ययन, पठन, पारायण व सप्ताह केल्याने निसंशय सर्वोत्कृष्ट, अनुपमेय व मोक्षफलदायी गुरुसेवा घडते. गुरुचरित्र म्हणजे गुरूंचा अवतार, बालपण, करुणपणा व वृद्धपण, त्यांनी केलेल्या अद्भुत लीला, दाखविलेले अतुल चमत्कार, केलेले अवतार, कार्य वगैरे गोष्टींचे लिहिलेला विश्वसनीय व सत्य ग्रंथ. वरील केवळ ज्ञानग्रंथाचा व गुरुचरित्र ग्रंथाचा उपयोग मात्र दोन्ही प्रकारांनी करण्यात येतो. काम्य दृष्टीने व निष्काम्य बुद्धीने. काम्य ऐहिक ऐश्वर्योपभोग भोगासाठी किंवा चिंता, आपत्ती, संकट, रोग, यातना, पीडा निवारण होण्यासाठी, आणि निष्काम संसार निवृत्ती किंवा जन्म मरण मुक्ततेसाठी. निष्काम गुरुसेवा ही केव्हाच श्रेष्ठच ठरणार, मग ती गुरुचरित्र लेखन असो वा अन्य प्रकारची असो. गुरुचरित्र लेखन ही सेवा नारद पुराणात दिली आहे. यावरून ती फार प्राचीन आहे यात शंका नाही. आपल्या या भारतभूमीला अवतीर्ण झालेल्या साधू संतांची चरित्रे आपल्याकडील प्रसिद्ध श्री मन्म ही पती कवी महाराजांनी मराठीत ओवी प्रबंधात आपल्या प्रख्यात जगमान्य श्री भक्त लीलामृत व श्री संत लीलामृत या दोन ग्रंथात लिहून ठेवली आहे. तसेच त्यानंतरच्या बहुतेक सर्व महाराष्ट्रीय अवार्चित साधू संतांची संक्षिप्त चरित्रे आपल्याकडील प्रसिद्ध श्री दासगणू कवी महाराजांचे आपल्या विख्यात श्री भक्त लीलामृत व श्री भक्ती सारामृत या 3 मराठी ग्रंथात ओवी प्रबंधात लिहून ठेवली आहेत. या उपरी निर्दिष्ट कविवर्य द्वयांनी लिहून ठेवलेल्या प्रत्येक ग्रंथाचे पारायण किंवा सप्ताह करता येईल, परंतु त्यातील कोणत्याही एका साधू संताच्या चरित्राचे स्वतंत्र रीतीने पारायण किंवा सप्ताह करू म्हटले ते चरित्र सर्वांगपूर्ण व विस्तृत नसल्यामुळे व त्यास चरित्रास वरील ग्रंथात फार तर 2-3 पानेच खर्ची घातली असल्याकारणाने ते चरित्र पारायण किंवा सप्ताह करण्यास मुळीच उपयोगी पडत नाही. विस्तृत पद्यमय गुरुचरित्राच्या अध्ययनाने, पठनाने, पारायणाने किंवा सप्ताहाने चरित्र लेखकास तर गुरुसेवा होतेच, त्याचबरोबर इतर भक्तांनाही जर त्या चरित्राचे अध्ययन, पठन, पारायण व सप्ताह केले तर लेखकास जनार्दनाची सेवा घडून लोकसंग्रहाच्या सेवेचे श्रेय मिळून त्या इतर भक्तजनांच्या जन्माचेही सार्थक होते. सद्गुरू ग्रंथरूपाने आपल्या भक्तांकडून 2 प्रकारची सेवा घेतात. एक श्री ज्ञानेश्वरी, श्रीनाथ भागवत, श्री दासबोध यांसारखे महान ग्रंथ आपण स्वतःच निर्माण करून किंवा दुसरी आपले चरित्र आपल्या सद्भक्तांकडून लिहून घेऊन त्यांचे लेखकाकडून व भक्तवृंदाकडून अध्ययन, पठन, पारायणे व सप्ताह रूपाने सेवा घेणे. अनेक सद्भक्तांनी आपापल्या इच्छेनुसार व आवडीनुसार आजपर्यंत निरनिराळ्या भाषात आपापल्या गुरूंची पद्यचरित्रे लिहून जगास ऋणी करून ठेवले आहे. तथापि पारायणे व सप्ताह करण्यास योग्य, विस्तृत, पद्य, व्यापक, सर्वांग परिपूर्ण, प्रख्यात असे निदान आपल्या महाराष्ट्रात तरी पाहिले. फार जुने, गोड, रसाळ, चटकदार, प्रासादिक श्री सरस्वती गंगाधर यांनी क्षेत्र औदुंबर, श्रीवाडी, गाणगापूर निवासी श्री समर्थ सद्गुरू श्री
नृसिंह सरस्वती महाराज यांचे लिहिलेले चरित्र, जे बहुत किंवा थोरले गुरुचरित्र म्हणून हल्ली प्रसिद्ध आहे, जे आबालवृद्धांच्या उत्तम परिचयाचे आहे, ज्याचे नित्यशः हजारो ठिकाणी नियमाने रोज अध्ययन पठन होते व प्रसंगानुसार ज्याची पारायणे व सप्ताह होतात. दुसरे अगदी अलीकडील मधुर रसपूर्ण उद्बोधक प्रसादजन्य कैलासवासी भक्तवर्य श्री गोविंद रघुनाथ उर्फ अण्णासाहेब दाभोळकर यांनी श्री क्षेत्र शैलदी शिर्डी, तालुका कोपरगाव, सध्याचा तालुका राहता, जिल्हा अहमदनगर येथील निवासी क्षेत्र संन्यासांनी आधुनिक संत चूडामणी श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरू साई बाबा महाराज यांचे लिहिलेले चरित्र, जे श्री साई सच्चरित्र या नावाने श्री साई लीला 6 वर्षे प्रत्येक अंकात एक अध्याय या रूपाने प्रसिद्ध होऊन नुकतेच या वर्षाच्या 7व्या वर्षाच्या 5, 6, 7, 8 या जोड अंकात अवतरणिकाध्यायासह पूर्ण झाले आहे व ज्याबद्दल ही हल्लीची प्रस्तावना लिहिली आहे. अशा या 2 गुरुचरित्रांखेरीज कोणी तिसरे इतके विस्तृत लिहिलेले गुरुचरित्र आढळत नाही. श्री समर्थ सद्गुरू टेंबे स्वामी उर्फ देवानंद सरस्वती महाराज यांनी एक विस्तृत विद्वत्तापूर्ण विविध वृत्त, शब्दालंकार, अर्थालंकार, शब्दार्थालंकार, कसुभाषितयुक्त असे लिहिलेले छापील गुरुचरित्र बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या पाहण्यास आल्याचे स्मरते. तसेच श्री समर्थ सद्गुरू श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथील निवासी दत्त महाराज यांनीही एक गुरुचरित्र लिहिलेले आहे असे ऐकतो, परंतु हे गुरुचरित्र अद्याप छापून प्रसिद्ध झालेले दिसत नाही. श्री समर्थ सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी लिहिलेले गुरुचरित्र श्री सरस्वती गंगाधरांनी लिहिलेल्या गुरुचरित्रा इतके अद्याप प्रसिद्धीस आलेले दिसत नाही. कदाचित महाराजांच्या भक्तमंडळांकडून त्यांचे अध्ययन, पठन, पारायण व सप्ताही श्री पुण्य महासरित नर्मदा तीरावर गायकवाडीत चांदोद कर्नाळीपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या श्री गरुडेश्वर क्षेत्री महाराजांच्या समाधी मंदिरात होत असतील, परंतु त्याची नक्की माहिती मिळालेली नाही. हे चरित्र महाराजांनी स्वतःच लिहिलेले असल्या कारणाने त्याची गणना श्री सरस्वती गंगाधर व कैलासवासी श्री अण्णासाहेब दाभोळकर यांनी लिहिलेल्या गुरुचरित्र लेखनात करता येणार नाही. आता मी पान 27 पर्यंत पोचलेलो आहे. ही प्रस्तावना चालू आहे. मी आताच इथे विश्रांती घेतो आणि जाता जाता एक गोष्ट बोलून जातो की जसं एक फूल पूर्णपणे फुलायला वेळ लागतो, जसं एक चित्रकार चित्र काढायला बसतो तर ते चित्र पूर्ण व्हायला वेळ लागतो. तसंच जेव्हा एक शिष्य तयार होतो तर त्याच्या अगोदर त्याचा गुरु त्याचा शोध घेत असतो. मग ज्यावेळेस तुम्ही शिष्य व्हाल तर गुरु स्वतः तुमच्याकडे येतील. आणि ही 101% गोष्ट खरी आहे. तर गुरु होण्यापेक्षा शिष्य होण्याचा प्रयत्न करा. लाईफमध्ये कधी स्टुडंट झालेलं चांगलं असतं. आपल्याला नेहमी इगोइस्टिकली या गोष्टी वाटतात की मला सगळं येतं, मला सगळं माहीत आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला काहीच माहिती नसतात. आपल्याला 100%मधला 0.001% माहिती असतो आणि त्याच्यावरती आपले फुगलेलं असतं, सगळं छातीबिती फुगलेली असते. तर ह्या गोष्टींच्या मागे जायचं नाही. मी तर प्रयत्न करतो की मी नेहमी एक स्टुडंट राहीन. बघूया. आणि अजून जोपर्यंत तुम्हाला गुरु सापडत नाही तोपर्यंत आपले ग्रंथच आपले गुरु असतात. बस. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.